नमस्कार, मी शशिकांत मोरे. नमस्कार मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीचे रक्षण करणारे, नेतृत्व करणारे, सर्व भारतीयांना व अखिल जगताला हिंदू राष्ट्राची ओळख करून देणाऱ्या स्वामी विवेकानंदांना तसेच सर्व थोर पुरुषांना त्रिवार मानाचा मुजरा. मित्रांनो, आज दिनांक 24 ऑगस्ट 2020 रोजी आमच्या सामोणे गावातील जय बजरंग गणेश मित्र मंडळ तील सर्व गणेश भक्तांनी या वर्षी ऑनलाईन व्याख्यानमालेचं आयोजन केलेलं आहे. आज या व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प आजचे वक्ते माननीय प्राध्यापक हर्षलजी पोपटराव कोठावदे यांच्या हस्ते गुंफण्यात येत आहे आणि आजचा व्याख्यानमालेचा विषय आहे आत्मनिर्भर भारत व समर्थ भारत. तर या वक्त्यांचा मी तुम्हाला थोडक्यात परिचय करून देतो. त्यांचं पूर्ण नाव हर्षलजी पोपटराव कोठावदे, वास्तव्य पिंपळवाडे, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक. सध्या ते फ्लॅट नंबर 6 प्रिन्स पॅलेस अपार्टमेंट, आशापुरा सोसायटी, पंचवटी, नाशिक येथे वास्तव्यास आहेत. शिक्षण उच्च शिक्षित आणि विद्याभूषित आहेत. डीएड, बीएड, एमएड तसेच डीसीजी नावाचा जर्नलिझमचा कोर्स त्यांनी केलेला आहे. तसेच डायग्नोस्टिक कोर्सेस सुद्धा त्यांनी केलेले आहेत, डीएसएम आणि पीजीडीपीसी नावाचे, आणि ते उत्कृष्ट असे समुपदेशक आहेत. त्यांचा अनुभव जर पाहिला तर नाशिक येथील नामांकित नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित पेठे विद्यालयात 10 वर्षापासून तंत्रस्नेही व उपक्रमशील शिक्षक म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांची इतर कौशल्ये जर पाहिली तर स्पर्धा परीक्षा व मार्गदर्शक म्हणजेच आपण त्याला मोटिवेशनल स्पीकर म्हणतो, विविध क्षेत्रामध्ये त्यांना 12 वर्षाचा अनुभव आहे आणि 400च्या वरती त्यांनी आजपर्यंत व्याख्याने दिली आहेत आणि याच्यामुळे बहुसंख्य विद्यार्थी आज विविध पदावर, अधिकारी पदावर कार्यरत आहेत. ते एक उत्कृष्ट सूत्रसंचालक आहेत आणि व्याख्याते सुद्धा. नोकरी आणि करिअर मार्गदर्शक सुद्धा आहेत. कुठल्या क्षेत्रात शिक्षण घेऊन नोकरी करावी, व्यवसाय करावा, विद्यार्थ्यांची आवड आणि निवड लक्षात घेऊन ते योग्य अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात, याच्यात त्यांचा हातखंडा आहे. पत्रकारितेत जर पाहिलं तर पत्रकारिता क्षेत्रात त्यांची भरीव कामगिरी पाहायला मिळते. हजारच्या वर त्यांचे वैचारिक लेख प्रसिद्ध आहेत, ते आपल्याला पाहावयास मिळतात. त्यांनी विविध विषयांवर लेखन केलेलं आहे. आजवर 300च्या वर विविध विषयांवर आपल्याला निबंध लेखन पाहावयास मिळतं. 11 निबंध आज राज्यस्तरावर प्रथम क्रमांकात आलेले आहेत. 25 निबंध विभाग स्तरावर प्रथम व 150 पेक्षा जास्त निबंधांना आज पारितोषिके प्राप्त आहेत. महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्रात अनेक लेख त्यांचे प्रसिद्ध आहेत. आजवर 50 पेक्षा अधिक सुप्रसिद्ध कवितांचं लेखन सुद्धा त्यांनी केलेलं आहे आणि पुणे आयोजित ऑनलाईन राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धेत राज्यामध्ये ते प्रथम क्रमांकाने आलेले आहेत. ते सोशल मीडियावर सुद्धा एक सक्रिय भूमिका ते बजावतात. हर्षल कोठावदे पॉप्युलर टॉक शो या नावाने नावाजलेल्या युट्यूब चॅनलवरील व्हिडिओंना प्रचंड प्रतिसाद व विविध ब्लॉगचे त्यांनी लेखन केलेलं आहे. विविध शैक्षणिक कार्यशाळेचं आयोजन आपल्याला पाहावयास मिळतं. त्याच्यामध्ये संभाषण कौशल्य व व्यक्तिमत्व कार्यशाळा यांनी नाशिक येथे आयोजित केली. तसेच शिक्षकांसाठी शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती कार्यशाळा सुद्धा त्यांनी आयोजित केलेली होती. त्यांना विविध प्रकारचे राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर विविध प्रकारचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. आजवर 30 पेक्षा जास्त पुरस्कार आपल्याला पाहावयास मिळतात. त्यांची निवड त्याच्यासाठी झालेली आहे. भारतातील खासगी क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाचा LPU याला म्हणतात युनिव्हर्सिटी पंजाबचा 2020चा पुरस्कार महाराष्ट्रात प्रथम व भारतात टॉप 50 मध्ये हा पुरस्कार त्यांना दिला गेला. 72 देशातील उपक्रमशील शिक्षकांना दिला जाणारा दिल्लीचा ग्लोबल टीचर अवॉर्ड 2019 हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. 2018 मध्ये भारतीय पत्रकार संघाचा आदर्श शिक्षक राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तसेच 2015 मध्ये महात्मा गांधी मिशनचा ज्ञानमित्र पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. तर मित्रांनो, अशा या प्रख्यात आणि उच्च शिक्षित असं व्याख्यात्याचं जर तुम्हाला व्याख्यान ऐकायचं असेल तर आज सायंकाळी जास्तीत जास्त संख्येने तुम्ही या व्याख्यानाचा आनंद घ्या, लाभ घ्या. एवढे बोलून मी थांबतो. धन्यवाद. जय बजरंग मित्र मंडळ सामोडे आयोजित ऑनलाईन व्याख्यानमाला पुष्प दुसरे, विषय आत्मनिर्भर भारत समर्थ भारत हा विषय गुंफताना मला मनस्वी आनंद होत आहे. सर्वप्रथम जय बजरंग मित्रमंडळ सामोडे यांनी हा जो स्तुत्य उपक्रम आयोजित केला आहे त्याबद्दल त्यांच्या गणेश मंडळाचा, त्यांच्या आयोजकांचा मी मनापासून आभारी आहे. जेणेकरून या कोरोनाच्या काळात आपण एक नवीन वैचारिक क्रांती घडवून आणत आहात आणि हीच वैचारिक क्रांती मनामनात, मेंदूंमध्ये एक कृतीच्या स्वरूपात स्थिरावते
आणि भविष्यात या मेंदूतून, या कृतीतून, विचारातून एक नवीन क्रांती घडून येत असते. म्हणून सर्वप्रथम जय बजरंग मित्रमंडळ सामोडे आयोजित ऑनलाईन व्याख्यानमाला जे संयोजक आणि आयोजक आहेत त्यांचे आभार. आणि मी आता माझ्या विषयाला सुरुवात करतो. मला ज्यावेळेस परवा फोन आला त्यानुसार मला विषय दिला गेला आत्मनिर्भर भारत, समर्थ भारत. आता या विषयाला हात घालण्यापूर्वी सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की आत्मनिर्भर म्हणजे काय. आज लाख आपण म्हणतो की आत्मनिर्भर भारत, समर्थ भारत. मग आत्मनिर्भर म्हणजे काय? तर आत्मनिर्भर म्हणजे दुसऱ्यावर विसंबून न राहता, दुसऱ्यावर अवलंबून न राहता, दुसऱ्यावर विसंबून न राहता स्वतःच्या कृतीने किंवा स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःला सिद्ध करणं, त्याला म्हणतात आत्मनिर्भर. मग आपल्याला स्वतःला आत्मनिर्भर होता होता भारत देशाला, आपल्या समाजाला, आपल्या गावाला, आपल्या तरुणाला, आपल्या शेतकऱ्याला, आपल्या गवंडी काम करणाऱ्याला, इवन प्रत्येक शेतकऱ्याला, प्रत्येक तरुणाला आत्मनिर्भर करण्याचे स्वप्न घेऊन आज भारत देश मार्गक्रमण करणार आहे. तेच आहे आत्मनिर्भर भारत किंवा ज्याला आपण म्हणतो आत्मनिर्भर भारत, समर्थ भारत. आता सर्वप्रथम आत्मनिर्भर भारत हे अभियान काय आहे ते अगोदर मी तुम्हाला समजावून सांगतो. साधारणपणे आत्मनिर्भर भारत 12 मे 2020ला ज्या वेळेस भारताचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी देशापुढे मांडलं, नागरिकांपुढे मांडलं, त्यावेळेस त्यातल्या काही लोकांनी चांगल्या बाजू घेतल्या, काहींनी त्याच्यावर कमेंट्स वेगळ्या प्रकारच्या केल्या. तो भाग सोडून द्या. पण ज्या वेळेस अशा नवीन योजना येतात, या योजनांची आपण पूर्ण माहिती घेत नाही आणि पूर्ण माहिती न घेता जो कोणी आपल्याला सांगतो त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो आणि मग ती योजना संपूर्ण समजून घेत नाही. असं म्हटलं जातं की हाफ नॉलेज इज डेंजरस. अर्धवट ज्ञान हे धोक्याचं असतं. मग जर अर्धवट ज्ञान धोक्याचं असेल तर मग केंद्र सरकारने आणलेली योजना अगोदर भारताचा नागरिक या नात्याने ती पूर्णपणे समजून घेणं हे माझं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. जर आपल्याला ती योजना समजून घेतली, त्या योजनेचा आपल्याला काही उपयोग करता आला, मग आपला उद्योग असेल, आपला व्यवसाय असेल, लघु उद्योग असेल, कुटीर उद्योग असेल, इव्हन आपण शेतकरी असू, इव्हन आपण तरुण असू, इव्हन आपण बेरोजगार असू, मग या योजनेचा मला काय फायदा करून घेता येईल हे समजून घेण्यासाठी अगोदर ही योजना काय आहे ती अगोदर मी समजून सांगतो आणि मग विषयाला विस्तृतपणे कलाटणी देतो. सर्वात महत्त्वाचं, ज्यावेळेस 12 मेला ही योजना आली तर तिचा अर्थ असा आहे की देशाच्या ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट, ज्याला GDP म्हणतात, GDPच्या 10% अमाऊंट या योजनेमध्ये केंद्र सरकारने ओतलेली आहे. म्हणजे जवळजवळ 20 लाख कोटी रुपये या आत्मनिर्भर भारत योजनेमध्ये केंद्र सरकारने लावलेले आहेत किंवा गुंतवलेले आहेत. मग एवढा निधी जर दिलेला असेल तर मग या योजनेला आधारस्तंभ कोण आहेत? म्हणजे जर ही योजना आपल्याला राबवायची आहे तर या योजनेला आधारस्तंभ कोण आहे? तर पहिला आहे अर्थव्यवस्था. याचे 5 आधारस्तंभ आहेत. अर्थव्यवस्था, भारताची अर्थव्यवस्था जास्तीत जास्त स्ट्रॉंग करणं, प्रबळ करणं, संख्यावाढीवर भर देणं हा त्याच्या मागचा पहिला हेतू. दुसरा आहे या योजनेचा दुसरा आधारस्तंभ आहे पायाभूत सुविधा. कुठलाही देश, कुठलंही राज्य, कुठलंही शहर, कुठलंही गाव हे खऱ्या अर्थाने विकसित केव्हा म्हटलं जातं? जेव्हा त्या गावामधल्या पायाभूत सुविधा चांगल्या पद्धतीच्या असतात. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की पायाभूत सुविधा कोणकोणत्या? सर्वात महत्त्वाच्या 3 पायाभूत सुविधा आपण मानत असतो. एक आहे रस्ता, दुसरा आहे वीज आणि तिसरा आहे पाणी. या 3 गोष्टी जिथे असतात, पुन्हा एकदा सांगतो, या 3 गोष्टी मुबलक प्रमाणात जिथे असतात, रस्ता, वीज आणि पाणी, तिथे भरपूर प्रमाणातल्या समस्या निघून जातात. आणि ते खेडं, जसं गांधीजींनी सांगितलं, चला खेड्याकडे चला, मग नुसतं खेड्याकडे चला असं नाही, तर याच्या मागे रस्ता, वीज आणि पाणी ह्या 3 मूलभूत पायाभूत सुविधा ज्या आहेत
ह्या जर राबवल्या गेल्या चांगल्या पद्धतीने, मग प्रशासनाच्या मदतीने म्हणा, सरकारच्या मदतीने म्हणा किंवा स्थानिक प्रशासनाच्या मदतीने जो निधी केंद्र सरकारकडून येणार आहे त्याच्या मदतीने जर ह्या योजना राबवल्या गेल्या तर खऱ्या अर्थाने या योजनेचा फायदा होणार आहे. कारण पायाभूत सुविधा आल्या तर मग रोजगार निर्मिती आपोआप होते. ते कशी होते मी ते पुढे सांगतो तुम्हाला. यासाठी तिसरा आधारस्तंभ, पहिला आधारस्तंभ मी तुम्हाला सांगितलं अर्थव्यवस्था मजबूत करणं, दुसरा आहे पायाभूत सुविधा, तिसरा आहे सरकारी यंत्रणा. मग सरकारी यंत्रणांमध्ये सत्ताधारी आणि प्रशासन यांनी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ही योजना जास्तीत जास्त राबवणे आवश्यक आहे. आता या योजनेचा अजून एक आधारस्तंभ आहे तो म्हणजे तरुण. मग तो तरुण गावातला असो, तो तरुण शहरातला असो, कारण बऱ्याच वेळा असं होतं की तरुणांची भूमिका कशी असते, आहात तरुण घ्या मजा करून, नाही तर लोक देतील पुरून. ही भूमिका काही कामाची नाही आहे. आज जगापुढे एवढं मोठं संकट आहे, देशापुढे एवढं मोठं कोरोनाचं संकट आहे. या काळात जर आमचा तरुण स्ट्रॉंग असेल, जसं स्वामी विवेकानंद सांगतात की ज्याच्या चेहऱ्यावर तेज आहे, फेअर अँड लवली लावलेलं नाही, ज्याच्या नसानसात रक्त सळसळतंय, कशासाठी तर नवीन क्रांतीसाठी, स्वयं प्रेरणेने आत्मनिर्भर होण्यासाठी, यांच्यासाठी ही योजना आहे. आणि मनुष्यबळ विकास, कौशल्य विकास हा एक आधारभूत स्तंभ आहे. मागणी क्षमतेचा पुरेपूर वापर, जेवढी मागणी केली जाईल तेवढी पुरवली गेली पाहिजे. ती काय ते मी पुढे जाऊन तुम्हाला मी सांगतोच. आता केंद्र सरकारने ही जी योजना आहे त्याच्यामध्ये 4 यल वर भर दिलेला. यल इंग्रजीमधला यल. 4 यल कोणकोणते आहेत तर फर्स्ट यल स्टँड्स फॉर लँड. लँड म्हणजे ज्याला म्हणतो आपण जमीन. मग जमिनी संदर्भातले जे जे कामं असतील, मग त्या कामाच्या अनुषंगाने येणाऱ्या यंत्रणा असतील, त्या यंत्रणेच्या अनुषंगाने लागणारं मनुष्यबळ असेल, तरुण बळ असेल, मग यांना रोजगार उपलब्ध करून देता आला पाहिजे. तो यल स्टँड्स फॉर लँड. सेकंड यल स्टँड्स फॉर लेबर. लेबर ज्याला म्हणतो आपण कामगार. आपण बऱ्याच वेळा असं म्हणतो की घर जेव्हा आपण एखादं बांधतो, इमारत बांधत असतो, आणि ही इमारत बांधत असताना जेवढा आपला फोकस त्या इंजिनियरवर असतो, अभियंत्यावर असतो, अभियंत्याचा प्लॅन असतो, त्या प्लॅनला जेवढी साथ कामगारांची असेल तेव्हाच ते बिल्डिंगचं, घराचं काम उत्कृष्ट पद्धतीने होतं. म्हणून कामाचा दर्जा, क्वालिटी नॉट क्वांटिटी, क्वालिटी राखण्यासाठी हा यल लेबर आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. लँड लेबर. थर्ड वन आहे लिक्विडिटी. 4 यल मधला पहिला यल आहे लँड, सेकंड यल स्टँड्स फॉर लेबर, थर्ड यल स्टँड्स फॉर लिक्विडिटी. गुंतवणूक. कुठल्याही क्षेत्रात म्हणाल तर गुंतवणुकीशिवाय पर्याय नाही. तुम्हाला जर एखादा उद्योग करायचा आहे, दुकान टाकायचं आहे, पानटपरी टाकायची आहे, चहाची टपरी टाकायची आहे, एखादा उद्योग करायचा आहे तर त्याला तुम्हाला गुंतवणूक करावी लागते. विना इन्व्हेस्टमेंट तुम्ही कुठलाही व्यवसाय सुरू करू शकत नाही. आणि चौथं आहे लॉज. लॉज म्हणजे कायदे. बरेच जण असं म्हणतात की भारतातले कायदे असे आहेत की उद्योग व्यवसायांना पूरक नाहीत. असं काही नाही आहे. तर हे लॉज आपण जर समजून घेतले, हे कायदे समजून घेतले, तर तुम्ही लँड, लेबर, लिक्विडिटी आणि लॉज या 4 यलचा चांगल्या पद्धतीने अभ्यास केला तर आत्मनिर्भर योजना, तिचा फॉर्म कसा भरायचा, कशा पद्धतीने आपल्याला कर्ज उपलब्ध होऊ शकतो, आणि मी माझा तरुण या नात्याने, बेरोजगार तरुण या नात्याने, शेतकरी या नात्याने, मी काही व्यवसाय माझा स्वतःचा पूरक व्यवसाय म्हणा, किंवा मी आता जर बेरोजगार असेल तर मला व्यवसाय मी कसा निर्माण करू शकतो, यासाठी ही योजना उपयुक्त आहे. मग आता अजून एक प्रश्न असा पडतो की मग ही योजना कोणासाठी आहे. तर आत्मनिर्भर योजना जी आहे ती कष्टकऱ्यांसाठी आहे, नियमित कर भरणाऱ्यांसाठी, जे नेहमी टॅक्स भरतात गव्हर्नमेंटचा. नंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे कुटीर उद्योग, गृह उद्योग आणि लघु मध्यम उद्योग. ह्या वेगवेगळ्या उद्योगाच्या म्हणजे MSME असं ज्याला आपण म्हणतो, म्हणजे मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस. मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस, मग लघु उद्योग असेल, सूक्ष्म उद्योग असेल किंवा कुटीर उद्योग असेल, अशा वेगवेगळ्या उद्योगांसाठी ही योजना उपयुक्त आहे. मग याचा हेतू काय आहे तर सर्वात महत्त्वाचं कृषी क्षेत्रात सुधारणा झाल्या पाहिजे. या योजनेचा अजून एक महत्त्वाचा बाब अशी आहे की सोपी आणि सुटसुटीत कर रचना आहे. मनुष्य विकास, कौशल्य विकास झाला पाहिजे.
आणि वेगाने अर्थपुरवठा झाला पाहिजे. तर ह्या थोड्या तांत्रिक बाबी होत्या आत्मनिर्भर भारत आणि समर्थ भारत. मग आत्मनिर्भर भारत योजनेच्या या बाबी मी तुम्हाला सांगितल्या. तुम्हाला याच्याबद्दलच्या डिटेल्स माहिती सेंट्रल गव्हर्नमेंटच्या त्या विभागाच्या गुगलवर जाऊन तुम्हाला ते मिळू शकतात. ज्यांना ज्यांना या योजनेचं कर्ज पाहिजे, तात्काळ कर्ज तुम्हाला अवेलेबल होऊ शकतं. त्यासाठी लागणारे कागदपत्र वगैरे काय जे असतील, लॉज असतील, यांचा आपण तांत्रिकदृष्ट्या आपण क्लिअर असणं गरजेचं आहे. फक्त आता विषय असा आहे की आत्मनिर्भर व्हायचं म्हणजे काय व्हायचं. आता आपल्याला माहिती आहे की कोरोनाचं संकट आलेलं आहे आणि ह्या कोरोनाच्या संकटाने जगभर धुमाकूळ घातला. मग तुम्हाला एक प्रश्न पडला पाहिजे होता की इथे कोरोनाचं संकट चालू आहे आणि भारताचे सन्माननीय पंतप्रधान म्हणतात की आत्मनिर्भर योजना, आत्मनिर्भर योजना. याच काळात खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर योजनेची गरज आहे. मुंबईचं साधं उदाहरण घेतलं. मुंबईमध्ये जेवढा MIDC सेक्टर एरिया आहे, ज्याला आपण औद्योगिक क्षेत्र म्हणतो, या औद्योगिक क्षेत्रात काम करत असताना अनेक मजूर लागतात आणि एक खंत अशी आहे जी नेहमी मनाला बोचते. आपण भारत देश म्हणतो, पण बऱ्याच वेळा आपण म्हणतो बघा की हे परप्रांतीयांचे लोंढे भारतात वाढले, महाराष्ट्रात वाढले, मुंबईत वाढले. अनेक राजकीय पक्ष याच्यावर आवाजसुद्धा उठवत असतात आणि ते चित्र तुम्हाला लॉकडाऊनच्या काळात पाहायला मिळालं. कितीतरी मजूर लोक उत्तर प्रदेश आणि बिहारकडे स्थलांतरित झाले. मग त्या लोकांकडे पाहिल्यावर मग प्रश्न निर्माण होतो, मुंबईत जर एवढे परप्रांतीय लोक होते, त्यांच्या एवढ्या समस्या निर्माण झाल्या, ते जर महाराष्ट्रातली तरुण वर्ग जो बेरोजगार आहे, यांना जर त्या कामाचं कौशल्य प्राप्त करता आलं असतं, त्या क्षमता त्यांनी स्वतःमध्ये निर्माण केल्या असता, ते स्वतः आत्मनिर्भर झाले असते, तर मुंबईला स्थानिक लोक मिळाले असते काम करण्यासाठी. आणि स्थानिक लोक जर मिळाले असते तर लॉकडाऊनच्या काळात एवढा प्रसार झाला नसता. आता विचार करा, दुसरी बाब, या लॉकडाऊनच्या काळामध्ये जे मजूर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गेले, सपोज त्यातल्या एखाद्याला जरी कोरोना पॉझिटिव्ह असणार आहे, तर तो व्यक्ती तिथे जाऊन गेला तर तिथल्या राज्यात पुन्हा कोरोनाचा प्रॉब्लेम होईल. आणि हेच अजून मला महाराष्ट्र सरकारला नाही, उत्तर प्रदेश आणि बिहार प्रदेश सरकारसाठी सुद्धा ही योजना आहे, प्रत्येकासाठी आहे. जर त्या त्या राज्यांनी स्वतः आत्मनिर्भर जर झालं तर आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्यात तरुणाई पाठवण्याची गरजच पडणार नाही. म्हणजे स्थानिक विरुद्ध परप्रांतीय हा जो वाद शिगेला पेटलेला आपल्याला आढळतो, हा कमी होण्यासाठी सुद्धा आत्मनिर्भर योजना आवश्यक आहे. मग आता आत्मनिर्भर योजना आणि कोरोनाचा काळ याचा काही संबंध आहे का? आहे ना. जर या आत्मनिर्भर योजना आली आणि आत्मनिर्भर योजनेमध्ये जर आपल्या फार्मास्युटिकल कंपन्या यांनी जर मनावर घेतलं, जसं आता चालू आहे लस तयार करणं, मग ही लस स्वतः भारताने तयार करणं, भारतातल्या कंपनीने तयार करणं, हा आत्मनिर्भरतेचाच भाग आहे. PPE किट, सॅनिटायझर, मास्क यांची निर्मिती जर भारतातच व्हायला लागली तर परदेशातून आयात करण्याची गरज पडणार नाही. उलट आपण एवढं आत्मनिर्भर झालं पाहिजे की भारतातल्या गोष्टी दुसऱ्या देशात निर्यात करण्यासाठी आपण सक्षम झालो पाहिजे. ही आहे आत्मभारत, समर्थ भारत. ही जी आहे आत्मनिर्भर योजना. मग जर आत्मनिर्भर म्हणणं म्हणजे काय, तर त्याची क्रांती मनातून झाली पाहिजे. मग त्याची क्रांती मनातून कशी होईल, आत्मनिर्भरतेची क्रांती मनातून कशी होईल, तर त्यासाठी आपल्या विचारांना कृतीची जोड पाहिजे, कृतीला सवयीची जोड पाहिजे, सवयीला चारित्र्याची जोड पाहिजे आणि चारित्र्याला इतिहासाची जोड पाहिजे. जर माझ्या डोक्यात एखादा कल्पना असेल की मला हा उद्योग, हा व्यवसाय करायचा आहे, मग का करायचा? मग गव्हर्नमेंटची नोकरी आहे ना. एक लक्षात ठेवा, नोकरी करणं आणि नोकरी दुसऱ्याला देणं याच्यात फरक आहे. नोकरीमध्ये व्यक्ती फक्त स्वतःच्या कुटुंबाचं पोट भरत असतो, पण ज्यावेळेस एखादा व्यक्ती व्यवसाय करतो, एखादा व्यक्ती उद्योग करतो, तर त्या व्यवसायामुळे, उद्योगामुळे अनेक लोकांचं रोजगार मिळतो, अनेक लोकांना रोजगार मिळतो, त्यांचा उदरनिर्वाह चालतो, त्यांचं चरितार्थ चालतो. म्हणजे एवढ्या लोकांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात.
मग ह्या आत्मनिर्भर भारतासाठी अजून आतमधला आपला जो आवाज आहे तो आपण ओळखला पाहिजे. उदाहरणार्थ एक उदाहरण सांगतो. हे वास्तववादी उदाहरण आहे. एक मुलगा IIT पवई या ठिकाणी त्याचं सिलेक्शन होतं आणि IIT पवईमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर आता IIT पवई, IIT म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, या ठिकाणी सिलेक्शन होणं म्हणजे येड्या गबाळ्याचं काम नाही. अशा ठिकाणी सिलेक्शन झालेला, निवड झालेला मुलगा किती हुशार असणार आहे. मग असा तो मुलगा IIT पवईमध्ये शिकायला गेला, वर्षभर शिकला, ऑल क्लिअर झाला आणि ऑल क्लिअर झाल्यानंतर दुसऱ्या वर्षी घरी आला. घरी आल्यानंतर आईवडिलांना म्हटलं की मला आता IIT करायचं नाही. घरचे म्हटलं अरे वेडावलास का तू तर IIT सेक्टरमध्ये लोकांचे नंबर लागत नाही, तू एवढा हुशार आहे आणि तू म्हणतो मला IIT सोडायचं आहे. मग वडिलांनी प्रश्न विचारला तू IIT सोडून करणार काय आहे. त्यावेळेस मुलाने उत्तर दिलं की मी इडली डोश्याचं पीठ बनवायचं मशीन बनवणार आहे आणि ती यंत्रणा तयार करून त्याचा उद्योग करणार आहे. आई वडिलांनी डोक्याला हात लावला, वेडावला का तुझं IIT एवढं चांगलं सेक्टर तू सोडून या उद्योगधंद्याच्या कुठं भानगडीत पडतो. पण तो मुलगा त्याच्या निर्णयावर ठाम होता. असं म्हटलं जातं 1 minute cannot change your life, 1 minute cannot change your life, but taking a decision in 1 minute can change your life and lifestyle. So choose your own decision. 1 मिनिट तुमचं आयुष्य बदलू शकत नाही, 1 मिनिट तुमचं आयुष्य बदलू शकत नाही, पण 1 मिनिटात घेतलेला निर्णय तुमचं आयुष्य बदलू शकतो, जीवन जगण्याची शैली बदलू शकतो. म्हणून सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की आपण जो निर्णय घ्याल तो मात्र ठाम असला पाहिजे. कारण नेहमी रतन टाटा म्हणतात की एकदा जर तुम्ही निर्णय घेतला तर तुम्ही त्याच्यावर ठाम पाहिजे. मग त्यात जर काही चुका झाल्या तर ती सुद्धा जबाबदारी आपली आणि त्यात जर यश मिळालं ते सुद्धा आपलं. आणि शक्यतो सगळ्यांना यशच मिळतं, पण निर्णय कसा असला पाहिजे, गुड डिसिजन, चांगला निर्णय असला पाहिजे. मग त्या मुलाने वडिलांना सांगितलं की मला असं करायचं. वडिलांनी डोक्याला हात लावला आणि सर्वात घरच्यांपेक्षा आहे ना समाजातल्या लोकांचं जास्त टेन्शन असतं. इतकं टेन्शन असतं की बाहेरचे येऊन घरच्यांना सांगतात तुमचा मुलगा एवढा हुशार, तो IITला आणि तो आता काय उद्योग करतोय. हे म्हणजे बाहेरच्या लोकांना आपल्या घरातल्या मुलगा काय करतो याचं जास्त टेन्शन. स्वतःच्या घरात काय चाललंय म्हणजे जसं एखादी ट्यूबलाईट किंवा दिवा असतो तो स्वतःखाली अंधार असतो, पण इतरांना मात्र प्रकाश देण्याचं काम करतो. ठीक आहे, काय हरकत नाही, हितचिंतक असलेच पाहिजे आणि लोक असे असली तरच आपली प्रगती होते. म्हणून सर्व प्रकारचे निंदकाचे घर असावे शेजारी. मग त्या मुलाच्या बाबतीत हेच झालं, पण तो त्याच्या निर्णयावर ठाम होता. मग असे त्याने एक मस्त गाळा घेतला आणि त्या गाळ्यामध्ये त्याचं काम सुरू केलं. सुरू करता 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 त्याला चांगला रिस्पॉन्स येत गेला आणि आज तो मुलगा टॉपमोस्ट झालेला आहे. म्हणजे भारतातला एक मोठा उद्योजक झालेला आहे. मग आता जर त्याच्या आईवडिलांना जाऊन विचारलं की तुमचा मुलगा IIT पवईमध्ये असं असं करणार होता, पुढे शिक्षण घेणार होता, मग त्यावेळेस आईवडील त्याला म्हटले की नाही त्याचा निर्णय बरोबर होता. म्हणजे हे असं असतं, ज्यावेळेस तुमच्याकडे यश मिळतं तर सगळ्या तुमच्या पाठीशी असतात, अपयश आलं तर बरेच जण पाठ सोडून देतात. म्हणून नेहमी सांगत असतो विजयादशमीला लोक रावण जाळतात, विजयादशमीला लोक रावण जाळतात, मनात मात्र सैतान पाळतात. विजयादशमीला लोक रावण जाळतात, मनात मात्र सैतान पाळतात. विजयादशमीला लोक रावण जाळतात, मनात मात्र सैतान पाळतात. यश आलं तर हवेत उडू नका, यश आलं तर उडू नका, अपयश आलं तर कोपऱ्यात दडू नका. आत्मनिर्भर योजना हेच सांगते. जर तुम्हाला यश पाहिजे असेल तर अपयशाच्या पायऱ्या चढून यावंच लागेल, थोडाफार त्रास सहन करावा लागेल, तर कुठलाही उद्योग व्यवसाय तुम्ही चांगल्या पद्धतीने उभा करू शकतात. कारण भारतातला एक नागरिक जर आत्मनिर्भर झाला तर त्याच्या अनुषंगाने इतर लोक आत्मनिर्भर होतील, पूर्ण समाज आत्मनिर्भर होईल, गाव आत्मनिर्भर होईल, राज्य आत्मनिर्भर होईल, पर्यायाने देश आत्मनिर्भर होईल आणि आत्मनिर्भर झालेला भारत समर्थ भारत होईल. इतका समर्थ होईल की लोकांकडून आयात घेण्यापेक्षा लोकांना निर्यात करण्यात माझा भारत देश
माझा भारत देश हा सक्षम असेल, त्याच्यामध्ये एवढी क्षमता असेल, PPE किट म्हणा किंवा कुठलीही अशी वस्तू नाही की जी मी निर्यात करू शकत नाही, असा माझा भारत देश असेल. म्हणजे अशी प्रत्येक गोष्ट स्वयंपूर्ण होऊ शकते आणि हे शक्य होईल आत्मनिर्भर भारताने. म्हणून आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी तरुणांनी मनात नैराश्यग्रस्ताचे विचार दूर करून पॉझिटिव्ह विचार करून, कोरोना जरी पॉझिटिव्ह असला, विचार पॉझिटिव्ह ठेवा, आपोआप तुमचा कोरोना निगेटिव्ह होईल. अगदी आत्मनिर्भर भारतामध्ये सुद्धा तुम्ही जर ठरवलंय की मला हा उद्योग, हा व्यवसाय, मला हे असं करायचं आहे, मला गव्हर्नमेंटच्या योजनेमध्ये भाग घ्यायचा आहे, तर त्याच्यासाठी प्रॉपर प्लॅनिंग करा. प्लॅन युअर वर्क, वर्क युअर प्लॅन. कामाचं नियोजन करा, नियोजनानुसार काम करा, तुम्हाला यश मिळतं. आणि हेच यश आत्मनिर्भर भारतामध्ये आहे. आत्मनिर्भर भारताचा जर तुम्ही सर्वांगीण अभ्यास केला तर त्यातून एक गोष्ट बाहेर पडते, ती म्हणजे तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार आणि आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. आपल्या जीवनाला पैलू पाडण्याचा सर्वस्वी अधिकार या राज्यघटनेने, या भारत देशाने, या मातृभूमीने, या मातेने आपल्याला दिलेला आहे. आणि हा जर अधिकार आपल्याला दिलेला आहे तर आपण स्वतःला पैलू पाडून घेतले पाहिजे. आणि असे पैलू पाडल्यानंतर खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारत आणि समर्थ भारत जन्माला येईल. आता आत्मनिर्भर भारतामध्ये काय काय बाबी आहेत, तर कृषी क्षेत्राच्या बाबतीत 99.99% भारत हा स्वयंपूर्ण झालेला आहे, आत्मनिर्भर झाला आहे. पण राहिला इतर क्षेत्र, मग इतर क्षेत्रांमध्ये औषध क्षेत्र असेल किंवा मग यंत्रांच्या बाबतीत असेल किंवा मग टेक्नॉलॉजीच्या बाबतीत असेल, असे वेगवेगळे क्षेत्र आहेत. शिक्षणाच्या बाबतीत असेल, केंद्र सरकारचं मी अभिनंदन करतो की त्यांनी आता नवीन शैक्षणिक धोरण आणलं, म्हणजे शिक्षणाच्या दृष्टीने सुद्धा आमूलाग्र क्रांती होते आहे. आणि आमूलाग्र क्रांती झाली तर, कारण कसं आहे, शिक्षण अशी गोष्ट आहे, महात्मा फुले सुद्धा सांगतात की शिक्षण जर आपण घेतलं तर ते दुधासारखं आहे आणि ते आपण गुरगुरल्याशिवाय राहत नाही. कारण शिक्षणाने मनुष्याचे विचार परिपक्व, ज्याला आपण मॅच्युअर म्हणतो, आणि ज्यांचे विचार मॅच्युअर होतात त्यांची म्युच्युअल अंडरस्टँडिंग चांगली असते. ते समाजाला किंवा इतर गोष्टींना सहजपणे सामोरे जातात, म्हणून त्यांच्यात नैराश्यग्रस्ताचे विचार येत नाही. मग आता शेती सोडून इतर जे व्यवसाय आहेत, आता शेतीचं जरी उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आमचा शेतकरी कसा आत्मनिर्भर होईल, त्याने किती दिवस हमी भावावर राहायचं. मग त्याला सुद्धा केंद्र सरकारने आत्मनिर्भर योजनेअंतर्गत जर निधी उपलब्ध करून दिला आहे, तो निधी जर शेतकऱ्याने वापरला आणि गावोगावी जर फळ प्रक्रियांचे केंद्र उपलब्ध करून दिले, उदाहरणार्थ कसमादे परिसर आहे, या कसमादे परिसरामध्ये कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा परिसरामध्ये जर द्राक्षांची शेती असेल, बागायती शेती असेल, तर द्राक्षांवर प्रक्रिया होऊन काय काय तयार होऊ शकतं. जसं तुमचं मनुके तयार होऊ शकतात, बेदाणे ज्याला आपण म्हणतो, बेदाण्यांना चांगली मागणी असते. किंवा मग तुम्ही आता वाईन फॅक्टरीज, हा जो वाईन फील्ड जे आहे याच्याबद्दल तुम्ही ऐकलेलं आहे. मग असे जर प्रक्रियांचे केंद्र तालुका स्तरावर, गाव स्तरावर त्याचे छोटे छोटे सेंटर जर निर्माण झाले तर आमच्या शेतकऱ्याला काय करता येईल, तिथल्या तिथे त्याचा माल तो स्वतः स्वावलंबी बनू शकतो, स्वतः त्या उत्पादनं काढून आणि त्या फळप्रक्रिया उद्योगांमध्ये सहभागी होऊ शकतो. म्हणजे आता याचा परिणाम काय होईल, याचा चांगला परिणाम असा होईल की खेड्याकडून शहराकडे जो ओढ वाढत चालला आहे आणि शहरांमध्ये जी लोकसंख्या वाढत चालली आणि ह्या लोकसंख्येचाच परिणाम म्हणून वाढणारी अस्वच्छता आणि ह्या अस्वच्छतेमुळे होणारे रोग. आता कोरोनाच्या काळात नाशिक असेल, पुणे असेल, मुंबई असेल, मग खेडेगावांमध्ये कोरोना का सीमित राहिला, कारण तिथली लोकसंख्या सीमित आहे. सोशल डिस्टन्स आधीच आमच्या खेड्यांनी पाळलेला आहे. शहरांमध्ये सोशल डिस्टन्सचा फार फज्जा उडाला, कारण का लोकसंख्या जास्त आहे, घराला लागून घरं आहेत, म्हणजे मुंग्यांसारखी माणसं मुंबईमध्ये पाहायला मिळतात. तर मग कोरोनाचा प्रसार किंवा याच्यासारखे अनेक आजार येऊ शकतात भविष्यात. मग अशा आजारांवर नियंत्रण ठेवणं सोपं जात नाही. मग जर रोजगार निर्मिती जर गाव स्तरावर झाली, तालुका स्तरावर झाली, तर शहराकडे जाणारे जे लोंढे आहेत किंवा शहरामध्ये वाढणारी जी लोकसंख्या आहे
ती सीमित राहील. आणि शहरात वाढणारी लोकसंख्या सीमित राहिली तर मग पर्यावरणाच्या दृष्टीने, आरोग्याच्या दृष्टीने ते शहरसुद्धा समृद्ध होईल. म्हणून स्वच्छ भारत, समृद्ध भारत जर करायचं असेल तर त्याला लागून जी योजना आहे ती म्हणजे आत्मनिर्भर भारत, समर्थ भारत. म्हणून माझा एक तरुण, जसं विवेकानंद म्हणतात की मला 100 नचिकेत असे तरुण आणून द्या, या भारत मी व्यवस्थित करून दाखवतो. अगदी भारतातल्या तरुणांनी ही जर आत्मनिर्भर भारत योजना स्वतः अवलंबली आणि स्वतः त्याच्यामध्ये काहीतरी नवीन करायचं ठरवलं तर नक्कीच त्याला प्रोत्साहन मिळू शकतं. तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो आत्मनिर्भर भारताचं. माझं स्वतःचं एक यूट्यूब चॅनल आहे. त्या यूट्यूब चॅनलवर सामान्यांच्या असामान्य कथा नावाची एक सिरीज मी टाकत असतो. मग त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात आत्मनिर्भर भारत जर म्हणाल तर राहीबाई पोपेरे ज्यांना सीड मदर म्हटलं जातं हे उदाहरण येतं. त्या स्त्रीने इतक्या बियांचा संग्रह केला आहे की तिच्याकडे एक भाताचं बियाणं तर असं आहे की तो भात जर शिजवला तर त्याचा 2 किलोमीटरपर्यंत सुगंध जातो. ते बियाणं जगामध्ये त्या बाईकडे आहे, ज्यांना आपण राहीबाई पोपेरे, ज्यांना पद्मश्री मिळालेला आहे. झाले ना आत्मनिर्भर भारत. हे एक उदाहरण आहे. मी एक सुरतच्या मुलाची गोष्ट टाकलेली आहे. जरूर तुम्ही यूट्यूबला हर्षल कोठावदे टॉक शो नावाचा माझा यूट्यूब चॅनल आहे, तिथं जरूर शोध. सामान्यांच्या असामान्य कथा नावाची सिरीज आहे. तर त्याच्यामध्ये सुरतच्या एका मुलाचं मी उदाहरण दिलेलं आहे. तर त्या मुलाने 16व्या वर्षी स्वतःची कंपनी स्थापन केली आणि त्याने रोबोट तयार केले. मग हे रोबोट म्हणजे त्याचा रोबोटचा प्रोजेक्ट आता केंद्र सरकारने जे संरक्षण मंत्रालय आहे त्याच्याबरोबर त्याच्या रोबोटचं डील चालू आहे, करार चालू आहे की केवढ्याला तू हे रोबोट आम्हाला देणार आहे. म्हणजे त्याने तयार केलेलं रोबोट असं आहे की जे भूसुरुंग असतात त्या भूसुरुंगांवर अचूक वेध घेणारं ते रोबोट आहे. आता भूसुरुंगांचं तुम्ही बऱ्याच चित्रपटात पाहिलं आहे की भूसुरुंग म्हणजे जमिनीत लावलेला सुरुंग, आणि ह्या भूसुरुंगामध्ये आमचे अनेक सैनिक मारले जातात. भूसुरुंग कुठं लावलेला आहे तो लक्षात नाही येत. मग ते ड्रोन, त्याने जो ड्रोन बनवलेला आहे तो ड्रोन असा असणार आहे की तो 2-3 किलोमीटरवरून भूसुरुंग कुठे आहे तो दाखवतो. तेवढंच नाही, त्या ड्रोनच्या सहाय्याने त्या भूसुरुंगाला डिस्ट्रॉयसुद्धा करता येतं. वय वर्ष 16 असा तो मुलगा आहे. कारण लहानपणीच 10 वर्षाचा असतानाच त्याने घरातला जेवणाचा टेबल असेल किंवा हे असेल असे छोटे छोटे रोबोट तयार केले. हे आत्मनिर्भर भारत आहे. मग हे जेव्हा तरुण मंडळी आम्ही बघतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने आम्हाला आनंद होतो की हा आत्मनिर्भर भारत आहे. मग अशा प्रत्येक प्रक्रियेमध्ये जर आमचा तरुण, आमचा शेतकरी, आमचा कष्टकरी हा आत्मनिर्भर होत गेला तर तेव्हा खऱ्या अर्थाने भारत हा समर्थ भारत म्हणून ओळखला जाईल. म्हणजे भारताला आज अनेक नैसर्गिक साधन संपत्ती लाभली. या नैसर्गिक साधन संपत्तीबरोबर जी मानव संसाधन संपत्ती आहे ही जेवढी स्ट्रॉंग होईल, जेवढी आदर्शव्रत होईल तेवढा आमचा भारत देश समर्थ होईल. अजून एक छोटंसं उदाहरण सांगतो. जे इंडियन सायन्स काउन्सिलमध्ये वेगळे प्रयोग होत असतात त्यातला एक प्रयोग जरूर तुम्हाला सांगावासा वाटतो की आपण बऱ्याच वेळा की आपली तरुणाई व्यसनाधीनतेकडे वळलेली जी बघतो त्याची दुसरी बाजूसुद्धा आहे. अशी काही तरुणाई आहे किंवा अशी काही लहान मुलं आहेत की ते संशोधन क्षेत्रात गरुड भरारी घेत आहे. म्हणजे उदाहरणार्थ गरुड भरारीचं उदाहरण जर द्यायचं झालं तर एक 8वीचा मुलगा भारतातला, त्याचा एक प्रयोग मी तुम्हाला सांगतो. बघा, त्याची वाटचाल 8वीचाच आहे. 8 आणि 7 14 वर्षाचा मुलगा, त्याची सुरुवात आत्मनिर्भरतेच्या म्हणजे ही योजना येण्याच्या अगोदरच तो आत्मनिर्भर झालेला होता. कसा? आता प्रत्येकाच्या घरी गॅस शेगडी असते. गॅस शेगडी सगळ्यांनी पाहिली. आता गॅस शेगडीला 2 बटन असणार आणि मध्यभागी एक स्पेस असते बघा. मग त्या मुलाने पाहिलं की आपली आई स्वयंपाक करते आणि स्वयंपाक करत असताना हिला घाम लागतो, घाम येतो त्या उष्णतेमुळे. बरं, आपण वरती फॅन लावला तर गॅस विझू शकतो. मग अशा वेळेस काय करता येईल? तर त्या मुलाने काय केलं, त्या दोन्ही बटनांच्या मधला जो स्पेस आहे तो कापला आणि गाडीमधून तो एसीचा फ्लॅप असतो ना तसा टाकाऊ फ्लॅप त्या दोन्ही बटनांच्या मध्ये बसवला
आणि त्याला एक इलेक्ट्रिक मोटर जोडून त्याचं कनेक्शन बोर्डशी लावलं आणि त्याला एक बटन लावलं. बटन चालू केलं की तो फॅन चालू व्हायचा आणि तो फॅन चालू झाल्यानंतर ती हवा फक्त आईला लागायची. म्हणजे आई जर उंच असेल तर फ्लॅप वर करायचा, आई बाजूला गेली तर फ्लॅप ह्या बाजूला करायचा, आई या बाजूला गेली ती पोळी करताना भाजी करताना तर फ्लॅप ह्या बाजूला करायचा. आता हा 8वीचा मुलगा विचार करा, एक छोटीशी संकल्पना घेऊन आला. पण ही संकल्पना छोटी नसून त्याचं जे संशोधन आहे त्याचं पुढचं पाऊल म्हणजेच आत्मनिर्भर भारत. म्हणजे विचार करा, आता कंपन्या त्याच्याशी डील करताय की बाळा तू जे हे संशोधन केलं आहे तर हे आम्हाला आमच्या कंपनीला तुझं पेटंट केवढ्याला दिसेल किंवा तुझी ही कल्पना केवढ्याला विकशील. कितवीचा मुलगा आहे? 8वीचा मुलगा आहे. हे सुद्धा आत्मनिर्भर भारताचं उदाहरण आहे. अशी अनेक उदाहरणं आपण भारतामध्ये पाहू शकतो की ज्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहून या जगाला नोकरी देण्याचं काम केलं, लोकांना नोकऱ्या दिलेल्या आहेत. आज नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारा सर्वात श्रेष्ठ असणार आहे. विचार करा, आपण अनेक लोकांचं कुटुंब त्यांचा उदरनिर्वाह भागवणार आहोत. ते कशामुळे? आत्मनिर्भर भारतामुळे. अजून एका 9वीच्या मुलाचं उदाहरण सांगतो. ज्यावेळेस स्वच्छ भारत अभियान आलं, स्वच्छ भारत अभियान आल्यानंतर मग अनेक लोकांनी अनेक प्रोजेक्ट केले. तर एक 9वीच्या मुलाने एक प्रोजेक्ट केला, तो मी तुम्हाला सांगतो. आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये भारताची जी रेल्वे आहे जगात 3 नंबरची रेल्वे आहे. भारतामध्ये रेल्वेचं मोठं जाळं पसरलेलं आहे. मग आता या मुलाने विचार केला की स्वच्छ भारत अभियान जेव्हा आलं त्यावेळेस आपल्या भारतीय लोकांना थोडी काही गोष्टी म्हणजे बोलू नये पण त्या बोलायला लागतात की रेल्वे स्टेशनवर जेव्हा रेल्वे येते ना त्याच वेळेस आमचे बांधव जर लॅट्रिनला गेले, तिथेच त्यांनी टॉयलेटला बसले तर ती घाण पूर्णपणे रेल्वे स्टेशनवर पडायची. आणि ती घाण रेल्वे स्टेशनवर पडली म्हणजे रेल्वे स्टेशन खराब, अस्वच्छतेचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न निर्माण व्हायचे. म्हणजे लोकांना कोरोनाच्या अगोदर रेल्वे स्टेशनवर जाऊन रुमाल रूपी मास्क लावा लागायचा. पण आता स्वच्छ भारत मिशनमुळे या बऱ्याच गोष्टी कमी प्रमाणात झाल्या, स्वच्छता वाढलेली. म्हणून कोणतीही योजना फ्लॉप नसते. ती योजना राबवणारे हे भारतीय नागरिक आहेत, प्रशासन आहे. पण सर्वात महत्त्वाचं, भारतीय नागरिकाने ती योजना समजून घेऊन तिची अंमलबजावणी कशा पद्धतीने करता येईल हे जर प्रशासनाकडून समजून घेतलं, तो आपला राईट आहे, तो आपला अधिकार आहे आणि त्यानुसार जर आपण वागत गेलो तर खऱ्या अर्थाने ही सक्सेस योजना होते. तशी आत्मनिर्भर भारत आहे. आता त्या मुलाचं उदाहरण, मग त्या मुलाने पाहिलं की आपले भारतीय लोक जर लॅट्रिनला स्टेशनवर बसले तर घाण तिथेच पडते, मग काय करता येईल. मग त्याने सुद्धा काय केलं, रेल्वेचं जे टॉयलेट आहे त्या टॉयलेटच्या संदर्भात संशोधन केलं आणि त्याने अशा प्रकारची यंत्रणा तयार केली की ज्याचा संबंध स्पीडशी असणार आहे. म्हणजे अशी यंत्रणा बसवली, असा फ्लॅप बसवला टॉयलेटला. असा फ्लॅप जर बसवला तर कसं होऊ शकतं बघा. जर गाडीचा वेग, रेल्वेचा वेग हा 40पेक्षा कमी झाला, रेल्वेचा वेग 40पेक्षा कमी झाला तर ते टॉयलेट आपोआप बंद होतील. टॉयलेट आपोआप बंद झाले म्हणजे लोक तिथे लॅट्रिनला जाणार नाही, लॅट्रिनला जाणार नाही म्हणजे तिथे घाण पडणार नाही. आणि ज्यावेळेस रेल्वेचा वेग 40पेक्षा जास्त असेल त्यावेळेस 100% रेल्वेने रेल्वे स्टेशन सोडलेलं असेल. आता हे संशोधन त्या मुलाने केलं. त्याचं आता डील, त्याचा जो करार भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाशी चालू आहे की अशा प्रकारचे टॉयलेट जर आपण तयार केले तर रेल्वे स्टेशनवर घाण होणार नाही. काय झालं याच्याने? अस्वच्छतेचा प्रश्न मिटला, रोगराईचा प्रश्न मिटला. सर्वात महत्त्वाचं, त्या मुलाने संशोधन केलं म्हणून तो आत्मनिर्भर बनला. आणि तो आत्मनिर्भर बनला म्हणजे याचा अर्थ ज्यावेळेस ते टॉयलेट तयार केले जातील तशा प्रकारचे तर त्यासाठी कंपन्यांना लागणारी संसाधनं कंपन्या तयार करतील. कंपन्यांनी तयार केलं म्हणजे कंपनीला त्यासाठी रोजगार उपलब्ध करून द्यावा लागेल, कामगार लागतील, मग कामगारांना रोजगार मिळेल, रोजगार मिळाला म्हणजे ते सुद्धा काय झाले, आत्मनिर्भर झाले. शोध एकाच मुलाचा पण अनेक लोकांना त्याचा फायदा होतो. याच्यानेच मग अर्थव्यवस्था चांगली होते. लोकांच्या घरात पैसा खेळता राहतो आणि हाच आलेला पैसा दुकानात जातो, बाजारात जातो. हाच दुकानात हा पैसा, या पैशांची देवाणघेवाण होते आणि मग अर्थव्यवस्था स्ट्रॉंग होते. अर्थव्यवस्था स्ट्रॉंग कशी होते? मग लोकांकडे पैसे यायला लागले तर मग लोक टॅक्स पे करणार, GST भरणार, मग कर गव्हर्नमेंटला मिळणार. गव्हर्नमेंटला कर मिळाला म्हणजे गव्हर्नमेंट काय करणार,
मग आमदार असेल, खासदार असतील, यांची निधी वाढतील, नगरसेवकांचे निधी वाढतील, ग्रामपंचायतीचा निधी वाढेल. त्यांचा निधी वाढला म्हणजे त्या निधीचं डिस्ट्रीब्युशन होईल. मग डिस्ट्रीब्युशन कसं होईल? रस्ता, वीज आणि पाणी. आणि माणसाला मूलभूत या सध्याच्या 3 गोष्टी लागतात: रस्ता, वीज आणि पाणी. रस्ते चांगले राहतील, मग रस्ते चांगले झाले तर मग गाड्या चांगल्या पद्धतीने धावतील. मग समजा रोगराईचा प्रश्न निर्माण झाला, समजा उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी एखादा कोरोना पॉझिटिव्ह आहे आणि त्याच्या गावापासून शहरापर्यंत जायला रस्ता खराब आहे, तर या धक्क्यांमध्येच तो माणूस राहील का? नाही राहणार. तर जर रस्ता चांगला राहिला तर तो व्यक्ती अर्ध्या तासाच्या ऐवजी 10 मिनिटात तिथे पोहोचेल रुग्णालयात. तो जर रुग्णालयात पोहोचला तर त्याच्या कोरोनावर उपचार करता येईल, तो जगेल. म्हणजे अशा पद्धतीने, म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत आत्मनिर्भर भारत आणि समर्थ भारताच्या, म्हणजे याचा नुसतं तुम्ही व्यवसायाशी संबंध जोडू नका. हा मानवी दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय आहे, मानवी गरजांशी संबंधित विषय आहे. मग याचं प्रत्येक सेक्टर जर आपण अभ्यासत गेलो आणि प्रत्येक सेक्टरमधल्या तरुणाईला, कष्टकऱ्याला, मजुराला, गवंडी काम करणाऱ्याला, कुटीर उद्योग करणाऱ्याला, जे कोणी आहेत त्या प्रत्येकाला आत्मनिर्भर होता येईल. आणि तो आत्मनिर्भर झाला त्याचं कुटुंब आत्मनिर्भर होईल. कुटुंबात पैसे आले तर शिक्षणासाठी चांगले मार्ग अवेलेबल होतील, त्या मुलांना चांगलं शिक्षण मिळेल आणि त्या शिक्षणातून पुन्हा नवीन क्रांती घडेल. आणि मग माझा भारत देश, माझा भारत देश समर्थ भारत देश होईल, आत्मनिर्भर भारत होईल. या प्रत्येक गोष्टीची एकमेकांशी सांगड आहे. दीज ऑल थिंग्स आर रिलेटेड टू ईच अदर. म्हणजे एका गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीशी संबंध आहे आणि हा संबंध आपण जर जोडत गेलो तर भारत आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने पाऊल ठेवेल. जर ऑस्ट्रेलियाकडे इतर गोष्टींचे, समजा युरेनियमचे साठे आहेत, तर भारताकडे थोरियमचे साठे आहेत. जर इतर देशांमध्ये अनेक साधन संपत्ती असेल तर भारताकडे आहेत. मग याबरोबर जी मनुष्य संपत्ती, ज्याला आपण कौशल्य प्रधान संपत्ती, कौशल्यवान मनुष्यबळ जर तयार झालं तर माझा भारत देश आत्मनिर्भर होईल. म्हणून ही कौशल्य प्राप्त केली पाहिजे. म्हणून नवीन शैक्षणिक धोरण जे आहे त्या नवीन शैक्षणिक धोरणावर व्यावसायिक गोष्टींवर जास्त भर दिलेला आहे. तुम्ही जपान आणि चीनचं जर उदाहरण घेतलं, चीनचं जाऊ द्या, जपानचं उदाहरण देतो. जपान हा देश आत्मनिर्भर का आहे? तर तिथला लहान मुलगा नुसता पुस्तकी किडा नाही आहे. तर तो लहान मुलगा पेन तयार करणार, ते तरुणाईतली मुलं कोणी घड्याळ तयार करतं, कोणी मोबाईल तयार करतं, कोणी गाडीचे पार्ट्स तयार करतं. प्रत्येकाच्या हाताला काम आहे आणि ज्याच्या हाताला काम आहे त्याच्या मनात सैतान राहणार नाही. आमचे APJ अब्दुल कलाम सांगतात, एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स हाऊस. म्हणजे काय? रिकामं मन सैतानाचं घर. बघा बरं का, अजून काय संबंध आहे आत्मनिर्भर भारताचा? प्रत्येकाच्या हाताला जर काम मिळालं तर बेरोजगारी कमी होईल, बेरोजगारी कमी झाली तर लूटमारी कमी होईल, चोऱ्या कमी होतील, गुन्हे कमी होतील, गुन्हे कमी झाले तर सुरक्षित भारत होईल. म्हणजे आत्मनिर्भर भारताबरोबर समर्थ भारत, समर्थ भारताबरोबर सुरक्षित भारत. म्हणजे विचार करा. आणि मग लोकांना येणाऱ्या चोरीमारीच्या समस्या, गुन्हेगारीच्या समस्या यासुद्धा सॉल्व्ह होतील. म्हणून आत्मनिर्भर खेड्यांबरोबर आत्मनिर्भर तालुके, आत्मनिर्भर जिल्हे, आत्मनिर्भर राज्य आणि आत्मनिर्भर भारत, या दृष्टीने जर आमचा प्रवास चालू राहिला तर खऱ्या अर्थाने आमचा भारत देश हा समर्थ भारत म्हणून खऱ्या अर्थाने होऊ शकतो. आता या आत्मनिर्भर भारताचा संबंध जर आम्ही आंतरराष्ट्रीय राजकारणाशी थोडा जोडतो. आता तुम्ही बघितलं असेल की चीनने बऱ्याच प्रमाणात आपल्याला त्रास दिला. त्याचं कारण असं होतं की चीन हा आत्मनिर्भरतेच्या बाबतीत बऱ्यापैकी पुढे आहे, हे मान्य करावं लागेल आपल्याला. हे कटू सत्य आहे. तीच आत्मनिर्भरता भारताकडे राहिली तर सीमेवरचे प्रश्न आणि आयात निर्यातीचे प्रश्न आपोआप सॉल्व्ह होतील आणि आपले आंतरराष्ट्रीय संबंधसुद्धा चांगले राहतील. म्हणून हेच जर स्वयंपूर्णता आपल्यामध्ये येत गेली प्रत्येक क्षेत्राच्या बाबतीत, तर मग आपल्या आत्मनिर्भरतेच्या दृष्टीचं पाऊल, मग लघुउद्योग, कुटीर उद्योग, प्रत्येक उद्योगामध्ये आपण स्ट्रॉंग होत जाऊ, सुदृढ होत जाऊ
आणि सुदृढ होत गेलं तर मग आपला देश हा आत्मनिर्भर राहील. मग ह्या आत्मनिर्भर होण्यासाठी आपल्याला काही गोष्टी अगोदर समजून घेणं गरजेचं आहे. जसं एक उदाहरण देतो मी. उत्तर प्रदेशमध्ये एक राज्य एक जिल्हा एक उत्पादन नावाचा एक उपक्रम त्यांनी राबवला उत्तर प्रदेशमध्ये. एक जिल्हा एक उत्पादन म्हणजे समजा उत्तर प्रदेशच्या एखाद्या जिल्ह्यामध्ये लाकडी कामाची कारागिरी चांगल्या पद्धतीने होत असेल तर त्या जिल्ह्यातल्या जेवढे कुशल कारागीर आहेत त्यांनी एकत्र येऊन ते उत्पादन करायचं आणि ते उत्पादन दुसऱ्या जिल्ह्याला ट्रान्सपोर्ट करायचं आणि दुसऱ्या जिल्ह्याने दुसरं उत्पादन करायचं ते ह्या जिल्ह्याला. म्हणजे तुम्ही जरा आपण थोडं वैदिक संस्कृतीकडे जर वळलो तर त्या ठिकाणी कसं होतं, अजूनही खेडेगावांमध्ये बघा, तुम्ही जर किराणा दुकानदाराकडे गेलात तर आपल्याकडे जर पैसे नसले तर आपण काय करतो, किराणा दुकानदाराला धान्य देतो आणि धान्याच्या बदल्यात तो काय करतो, आपल्याला किराणा दुकानदार किराणा माल उपलब्ध करून देतो. हे सुद्धा आत्मनिर्भरता आहे. म्हणजे ही जी देवाणघेवाण आहे हे आत्मनिर्भरतेचं लक्षण आहे. आणि हीच देवाणघेवाण तर नुसती किराणा आणि धान्याच्या बाबतीत नको तर प्रत्येक बाबतीत, मग बी बियाणं असतील, कृषी संसाधनं असतील, यंत्र असतील, तंत्रज्ञान असेल. आता भारतात बघा, आता आत्मनिर्भर भारताचंच एक उदाहरण म्हणजे आपण जवळजवळ चीनच्या 59 ॲप जे आहेत त्याच्यावर बंदी घातली. जसं टिकटॉक नावाचं जे ॲप आहे त्याच्यावर आपण बंदी घातली. अनेक प्रकारच्या ॲपवर केंद्र सरकारने बंदी घातली. मग भारतातला जो इंजिनियर आहे IT सेक्टरमधला त्याला हा चान्स आहे, त्याने स्वतः पुढे यावं, अशा प्रकारचे ॲप्स तयार करावे. त्या ॲप्समधून ॲड्सच्या माध्यमातून त्याला पैसे अवेलेबल होतील, तो स्वयंपूर्ण होईल. मग लोक त्या ॲप वापरतील, ते ॲप वापरताना येणाऱ्या ॲडच्या माध्यमातून लोकांना आपल्या व्यवसायाची ॲड करता येईल. मग टिकटॉक असेल, टिकटॉकसारखे जे ॲप आहेत ते सुद्धा भारतीय तरुणांनी आता तयार केलेले आहेत. मग असे ॲप आपले इंजिनियर तयार करू शकतो. म्हणजे नुसतं राबून नोकरी करणं उपयुक्त नाही आहे, तर कौशल्य, क्षमता, आपले कौशल्य पणाला लावून काही नवनिर्मिती करता येते का, सर्जनशीलता करता येते का, याच सर्जनशीलतेचं नाव आहे आत्मनिर्भर भारत. मग औषध निर्माण असेल, तंत्रज्ञान असेल, आपल्याकडे आता 4G चालू आहे, 5G आहे, नंतर फायबर ऑप्टिक्स. आता बघा, केंद्र सरकारचं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे. बऱ्याच खेड्यातल्या ग्रामपंचायती फायबर ऑप्टिक्सने जोडल्या. इव्हन आता जे अंदमानचा जो भाग आहे, जो भारतापासून खूप लांब आहे, जे बेट आहे अंदमान निकोबार, तर समुद्र मार्गाच्या खालून आपण फायबर ऑप्टिक्स म्हणजे तंत्रज्ञान त्यांना पुरवलेलं आहे केंद्र सरकारने. ही लाजवाब बाब आहे. मग तुम्ही म्हणणार तंत्रज्ञान पुरवलं तर काय झालं? तंत्रज्ञान पुरवलं त्याच्यामुळे त्यांना जगात काय चाललंय त्या लोकांना समजेल. ते सुद्धा आत्मनिर्भर भारत स्वतः आत्मनिर्भर होतील. ते आत्मनिर्भर झाले, त्यांना व्यवसायाच्या संधी समजतील, नोकरींच्या संधी समजतील, रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. ते सुद्धा काहीतरी हातपाय हलवतील. मूवमेंट, आत्मनिर्भर भारत म्हणजे एक चळवळ आहे आणि ही चळवळ आपल्याला जर पुढे घेऊन जायची असेल तर त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत. बरोबर आहे की नाही? म्हणून इलेक्ट्रिशियन, गवंडीकाम, सुतारकाम, इमारत निर्माण. आता साधं उदाहरण, मी नाशिक शहरात राहतो आणि या नाशिक शहरात राहत असताना मग माझ्या घरात नळ आहेत, इलेक्ट्रिसिटी आहे. मग समजा माझा नळ जर खराब झाला, मग हा नळ दुरुस्त करण्यासाठी कुशल कारागीर मला उपलब्ध झाला पाहिजे. मग माझ्याकडे येणारा जर कुशल कारागीर हा नेहमी बिहार आणि उत्तर प्रदेशचा असेल, याचा अर्थ ते वाईट आहे असं नाही म्हणत, पण मग इथला स्थानिक नागरिक काय करतोय, स्थानिक तरुण काय करतोय, त्याला ही संधी आहे, त्याने शिकून घ्यावं प्लंबिंग काम. आज तुम्हाला सांगतो, प्लंबिंग कामामध्ये सुद्धा बऱ्याच लोकांनी मोठमोठी घरं बांधली आहे. तो कष्टाचाच पैसा आहे, पण मग ही कौशल्य आपण आत्मसात केलं तर आपलं काम, आपल्याला रोजगार अवेलेबल होतो, आपलं कुटुंब चालतं. म्हणून मी महाराष्ट्रातल्या तमाम तरुणाईला सांगतो, कुठलंही काम लाजेचं नाही आहे, कुठलंही काम लाजण्याचं नाही आहे. प्रत्येक काम हे महत्त्वाचं आहे. आज कोरोनाच्या काळात सर्वात जास्त मोठा सॅल्यूट जर कोणाला करायचा असेल तर हा सॅल्यूट तुम्हाला सफाई कामगाराला करावा लागेल.
म्हणजे तुम्ही कामाचा दर्जा कामाच्या स्वरूपावरून ठरवू नका. या जगात प्रत्येक काम महत्त्वाचं आहे. जेवढा सफाई कामगार महत्त्वाचा आहे, तेवढं रस्त्यावर हातगाडी लावून कपडे विकणारा सुद्धा महत्त्वाचा आहे. तो सुद्धा आत्मनिर्भर झाला पाहिजे. म्हणून या सफाई कामगारांना आपण सॅल्यूट करू शकतो, कारण ते आत्मनिर्भर भारताचे खरे पाईक आहेत. त्यांनी जर स्वच्छता नाही ठेवली तर, रोगराई पसरली तर, म्हणून ते आत्मनिर्भर भारताचं लक्षण आहे. आणि स्वच्छता ही प्रत्येकाची काळजी, प्रत्येकाचं कर्तव्य आहे. म्हणून भारत देशाकडून फक्त अपेक्षा करण्यापेक्षा आपण सुद्धा सुजाण नागरिक होणं गरजेचं आहे. आपल्या समस्या मांडणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तसा दृष्टिकोन आपल्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याकडे जर सकारात्मक दृष्टिकोन असेल, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असेल, तर या आत्मनिर्भर भारतामध्ये आपण खऱ्या अर्थाने पुढे चालू शकतो. एक महाभारतातली गोष्ट सांगतो तुम्हाला. महाभारतामध्ये साधारणपणे 2 गट मानतो आपण. एक आहे कौरवांचा गट आणि एक आहे पांडवांचा गट. कौरवांच्या गटांमध्ये आपण दुर्योधन हा श्रेष्ठ मानला आणि पांडवांच्या गटामध्ये युधिष्ठिर मानलेला आहे. मग एकदा श्रीकृष्णाने काय केलं, दुर्योधन आणि युधिष्ठिर दोघांना बोलवलं. पहिल्यांदा दुर्योधनाला बोलवलं आणि त्याला सांगितलं. आता तुम्हाला माहिती आहे की दुर्योधनाची उपमा अशी आहे की त्याला दुर्जन माणूस म्हणूया आपण. मग त्याला सांगितलं की तू काय कर, सज्जन माणसं शोधून आण. म्हणजे कृष्णाने काय केलं, एक प्रकारे गोत्यात टाकलं. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं दुर्योधनाला की तू सज्जन माणसं शोधून आणायची. ओके, 7 दिवसाचा अवधी दिला. नंतर मग युधिष्ठिराला बोलवलं, त्यांना सांगितलं की तुम्ही दुर्जन माणसं शोधून आणा. तू दुर्जन माणसं शोधून आण 7 दिवसाच्या आत. मग 7 दिवसानंतर दोन्ही व्यक्ती कृष्णाकडे आल्या. पहिल्यांदा श्रीकृष्णाने युधिष्ठिराला बोलवलं आणि विचारलं किती दुर्जन माणसं सापडली. त्यावेळेस युधिष्ठिराने उत्तर दिलं, एकही दुर्जन मनुष्य मला भेटला नाही. ओके, त्याला जाऊ दिलं आणि दुर्योधनाला बोलवलं, तुला किती सज्जन माणसं सापडली. त्यावेळेस त्याने दिलेलं उत्तर असं होतं की या जगात एकही सज्जन माणूस नाही. म्हणजे मला म्हणायचं असं की आपला दृष्टिकोन कसा आहे, ॲटिट्यूड मॅटर्स. दृष्टिकोन तुमचा मॅटर करतो. तुम्ही काळ्या रंगाचा गॉगल लावला निळ्या रंगाचं दिसणार नाही. निळ्या रंगाचा गॉगल लावला पिवळ्या रंगाचं दिसणार नाही. निळ्या रंगाचा गॉगल लावला निळच दिसेल, पिवळ्या रंगाचा गॉगल लावला पिवळच दिसेल. जशी दृष्टी तशी सृष्टी. म्हणून जशी योजना तशी तुम्ही अवलंबात किती हे तुमच्यावर डिपेंड आहे. म्हणून हा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून तुम्ही मार्गक्रमण करू शकतात. तर भारत हा आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने पाऊल उचलू शकतो. म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचं जे स्वप्न होतं, स्वयंपूर्ण खेडी, चला खेड्याकडे चला, खेड्याकडे चला, हे जे त्यांचं स्वप्न होतं, हे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने जे पुढचं पाऊल केंद्र सरकारने ठेवलं आहे ते म्हणजे आत्मनिर्भर भारत. आणि आत्मनिर्भरता फक्त आपण भौतिक गोष्टींच्या बाबतीत नाही, तर ती आत्मनिर्भरता आपण कशासाठी आणली पाहिजे, तर अंतर्मनासाठी सुद्धा आणली पाहिजे. तुम्ही म्हणणार हा नवीन विषय कुठून आला. कारण ज्या वेळेस मी वर्तमानपत्र उघडतो, तुम्ही वर्तमानपत्र उघडतात, बातम्या लावतात, तर त्या बातम्यांमध्ये तुम्हाला दिसतं याने आत्महत्या केली, त्याने आत्महत्या केली, सुशांत सिंगने असं केलं, यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं. रोजच्या त्या आत्महत्येच्या घटना. म्हणजे मुळात त्यांना जगण्याचा अर्थच समजलेला नाही. विवेकानंदांनी आम्हाला असं सांगितलं आहे, विवेकानंद असं म्हणतात की ज्यावेळेस तुम्ही जन्माला येतात, जन्माला आल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही जगतात, त्यावेळेस स्वतःच्या मनाला फक्त 2च प्रश्न विचारा. मीच का जन्माला आलो आणि माझं जन्माला येण्याचं कारण काय, का, हे मी विचारलं पाहिजे ना. मला जर हा 84 लक्ष योनीतून प्रवास केल्यानंतर मला जर मनुष्य जन्म मिळाला आणि हा जर मनुष्य जन्म मला मिळाला असेल, तर मी आत्महत्येचा पर्याय वापरून हा माझा मनुष्य जन्म गमवायचा का.
मग आत्मनिर्भरतेच्या अनुषंगाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. याला आध्यात्मिकतेची जोड पाहिजे, तर तुम्ही आत्मनिर्भर होऊ शकतात. उदाहरणार्थ, मी जर एखादी चहाची टपरी टाकली आणि माझी चहाच्या टपरीचा चहा विकला जात नाही आहे, मी काही हालचाल करत नाही आहे आणि मग मी नैराश्यात जातो आहे, मला मिळालेले पैसे इन्व्हेस्ट झाले, लिक्विडिटी झाली, माझी गुंतवणूक झाली, आता माझं कसं होणार, मी मरणार, हा विचार करण्यापेक्षा मी माझ्या चहामध्ये बदल केला तर, मी माझ्या चहाच्या टपरीचं लोकेशन बदललं तर, तुम्ही हे लोकेशन बदला, तुमच्या तयार करण्याच्या गोष्टींमधलं कौशल्य बदला. जसं नाशिकमध्ये कृष्णा वडापाव आहे, उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, किंवा सलीमचा चहा आहे. यांनी काही इंटरनॅशनल ब्रँड नाही आणले, स्वतःचा ब्रँड तयार करा. आणि असा स्वतःचा ब्रँड तयार करण्यासाठी खूप खास खळगे खावे लागतात. म्हणून मी तरुणाईला आव्हान करतो, किंवा जे व्यवसाय करताय, जे शेतकरी आहेत, जे कष्टकरी आहेत, जे दुकानदार आहेत, ज्यांना आत्मनिर्भर व्हायचं आहे, त्यांनी थोड्याशा अपयशाने खचून जाऊ नका. खचू नका. या जगात कुठलंही यश तुम्हाला सहजासहजी मिळणार नाही. हा काटेरी रस्ता आहे. डोंगरावर लाख तुम्हाला लोक झेंडे रोवताना दिसतील हो, पण त्या डोंगरावरचा प्रवास करताना टोचलेली काटे, निघालेलं रक्त कोण बघणार? ते तर बघा. अरुणिमा सिन्हा आम्हाला एव्हरेस्टवर गेल्यावर आवडते, पण त्या अरुणिमा सिन्हाचा एक पाय नाही आहे, तिचे पाय अपंगत्व आलेलं आहे आणि ही एव्हरेस्ट शिखरावर गेली. मग हे आपण कसं बघू शकतो? हे बघा ना. म्हणून ज्या वेळेस तुमचे असे नैराश्यग्रस्त विचार येतील, त्यावेळेस मानसिक आत्मनिर्भरता महत्त्वाची आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही व्यवसाय कराल, व्यवसाय कराल, उद्योग कराल, आत्मनिर्भर व्हाल, त्यावेळेस भौतिक आत्मनिर्भरतेला मानसिक आत्मनिर्भरतेची जोड आवश्यक आहे. कारण बहिणाबाई चौधरी असं म्हणतात, मन वडाये वडाये उभ्या पिकतला ढोर, किती हाकला हाकला तरी येतं पिकावर. आणि अशा या मनावर आपला कंट्रोल असला पाहिजे, ज्ञानेंद्रियांवर कंट्रोल असला पाहिजे. तुम्ही उद्योग व्यवसायात तुम्ही अगदी अत्युच्च शिखरावर गेलात, याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही तुमचं संस्कृती विसरणं गरजेचं आहे. त्यावेळेस आपली सांस्कृतिक मूल्य, मानवी मूल्य जिवंत ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे या सांस्कृतिक आणि मानवी मूल्यांचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे रतन टाटा आहेत. या रतन टाटांकडची असलेली संपत्ती फक्त त्यांनी स्वतःसाठी नाही वापरली. त्यांनी विचार केला, माझ्या भारतातला प्रत्येक नागरिक जगला पाहिजे, इथला तरुण वर्ग जगला पाहिजे. या हेतूने त्यांनी खऱ्या अर्थाने ह्या आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने प्रयत्न केलेले आहेत. तर असा हा विषय आहे, आत्मनिर्भर भारत, समर्थ भारत. नक्कीच तरुणाईला एवढंच सांगतो, कुठेही कोपऱ्यात दडू नका, पुढे या, आत्मनिर्भर व्हा, या देशाला आत्मनिर्भर करा, हा देश समर्थ करा. हा स्वामी समर्थांचा देश, हा समर्थ रामदासांचा देश. कारण समर्थ रामदासांचं एक वाक्य मला आत्ता आठवलं, तेवढं सांगतो आणि मी वाटल्यास थांबतो. तर समर्थ रामदासांनी सुद्धा आपल्याला तेच सांगितलेलं आहे की समर्थ रामदास असं म्हणतात, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. म्हणून सामर्थ्याचे, समृद्धीचे अंतिम लक्ष विश्वकल्याणाचे, अंतिम लक्ष विश्व भारताचे, आपल्या भारताचं वसुधैव कुटुंबकम ही जी संकल्पना आहे ती अधिक वृद्धिंगत करण्यासाठी आपला भारत देश आत्मनिर्भर झाला पाहिजे, समर्थ झाला पाहिजे. इथला तरुण, कष्टकरी, शेतकरी, कामगार हा आत्मनिर्भर झाला पाहिजे, समर्थ झाला पाहिजे. नक्कीच तुम्ही सगळेजण आजपासून संकल्प कराल किंवा मनापासून संकल्प कराल, भौतिक आत्मनिर्भरतेबरोबर आध्यात्मिक, मानसिक, सामाजिक, सांस्कृतिक सर्व क्षेत्रातली आत्मनिर्भरता आपल्या अंगात आणा आणि या माझ्या भारत मातृभूमीला आत्मनिर्भर करा. हाच माझा विषय होता. नक्कीच माझा विषय पटला असेल, नक्कीच तुमच्या पत्रात घ्या. काही चुका झाल्या असतील तर त्या माझ्या पत्रात द्या. धन्यवाद, थँक्यू. मला मंडळाने बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सामोडे येथील जय बजरंग मित्रमंडळ सामोडे
यांचं हे जे दुसरं पुष्प होतं ते गुंफताना मला आनंद झाला. नक्कीच काही त्रुटी असतील तर माझ्या पदरी तुम्ही घालू शकतात. धन्यवाद. मला विषयही चांगला दिला होता, आत्मनिर्भर भारत समर्थ भारत. धन्यवाद. थँक्यू. सर्वांनी कोरोनापासून स्वतःची काळजी घ्या, सामाजिक अंतर पाळा, सोशल डिस्टन्स पाळा, मास्क लावा, जिथे जिथे जाल याची जनजागृती करा आणि स्वतःचे उद्योग व्यवसाय सुरू करा. नोकरी करण्यापेक्षा आपण नोकऱ्या निर्माण करा, लोकांना रोजगार उपलब्ध करून द्या आणि आत्मनिर्भर भारत बनवूया, कोरोनामुक्त भारत बनवूया. धन्यवाद. थँक्यू. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आयोजकांचे पुन्हा एकदा आभार. आमचे मित्र प्रशांतजी कोतकर यांनी एक संधी उपलब्ध करून दिली, त्यांचेसुद्धा मी मनापासून आभार. हॅव अ नाईस डे. गुड नाईट. शुभरात्री. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, जय बजरंग मित्रमंडळ इंद्रानगर सामोडी आयोजित ऑनलाईन व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना माननीय प्राध्यापक श्री हर्षलजी पोपटराव कोठावदे यांनी आत्मनिर्भर भारत आणि समर्थ भारत या विषयावर अतिशय उत्तम अशा पद्धतीने व्याख्यान दिले. त्यामध्ये आपण पाहू शकतो की त्यांनी 4 L सांगितले, ज्याच्यामध्ये लँड, लेबर, लिक्विडिटी आणि लॉ यांची आत्मनिर्भर भारतासाठी खूप गरज आहे. आत्मनिर्भर भारत हा कृषी क्षेत्रापासून तर कामगार असा